नमस्कार मंडळी, जी फॉर गार्गी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आज इथे मी बनवायला घेतली आहे रानभाजी, गाबोळीची भाजी। ही तुम्हाला माहीतच असेल, बनवली होती आधी, पण मी पोस्ट करायला वेळ झाला। त्यासाठी इथे भाजी घेतली आहे, ती साफ़ करून घेतली आहे। भाजी साफ़ करून मी 5 मिनटं गरम पाण्यात शिजवून घेतले, 5 ते 4 मिनटं अशी, का तर ती गरम पाण्यातून काढायची असते। रानभाज्या असतात त्यामुळे त्या गरम पाण्यात घालायच्याच असतात। त्यानंतर इथे फोडणीसाठी मी कढईमध्ये तेल घालून घेतलं, कांदा बारीक चिरून घेतला, एक मोठा कांदा तेलामध्ये लाल केल्यानंतरला यामध्ये टोमॅटो घालून घेतला। टोमॅटो छान मऊ झाल्यानंतरला यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट घालून घेतली आहे, 1 चम्मच। अद्रक लसूण पेस्ट तेलामध्ये छान भाजून झाल्यानंतरला यामध्ये हळद घातली आहे, अर्धा चम्मच, छोटा अर्धा चम्मच हळद घातल्यानंतरला अर्धा चम्मच गरम मसाला घातला आहे। गरम मसाला ऑप्शनल आहे, तो घातल्यानंतर यामध्ये भाजी घालून घेतली आहे, चवीनुसार मीठ घातलं आहे व 5 मिनटं झाकण ठेवून वाफवून घेतली आहे। 5 मिनटं झाकण ठेवून वाफवून काढल्यानंतरला आता तयार आहे आपली गाबोळीची रानभाजी। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा व अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। भाजी आधी शिजवून घेतली होती म्हणून 5 मिनिटातच झाली।